नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2 दिवस सुट्टी होती 15 ऑगस्ट निमित्त, म्हणजे सॅटर्डे आणि संडे. तर गावी आलो आहे. तर म्हटलं गणपती पण जवळ येत आहेत, तर आपले गणपती पण आता बघून येऊया. गणपतीची मूर्ती सिलेक्ट करायचे, सो ते जाऊन येऊया आता बघूया. काटून जायचं आपल्याला. आता माझ्यासोबत तर कोण नाही, बघू. बंधू यायचं म्हणतायत, तर बंधूंना घेऊन जाऊया. तर चला लगेच जाऊन येऊया, कारण संध्याकाळी परत निघायचं आपलं मुंबईला. तर चला. असं काहीसं वातावरण झालं संध्याकाळचं. हे बघा, 2 दिवस झाले आणि पावसाने विश्रांती घेतली आहे. मी गावी आलो आणि पाऊसच गायब झाला आहे. 2 दिवस पाऊसच जास्त मिळाला नाही. आणि इकडे बघा चंद्र. तर चला पटकन जाऊन येऊया. पाऊस नाही आहे तेव्हा. पटकन जाऊन येऊया, पाऊस नाही आहे तेव्हा. हे बघा, इकडे मागच्या टायमाला सगळं काम झालं आहे बऱ्यापैकी. अजून इकडे सगळं भरपूर काय करायचं आहे. हा, इथे अजून गेट लावायचं आहे, लाईटी बसवायच्या आहेत, पुढे अजून बाग करायचे आहे, भरपूरसं काम आहे. इकडे पण अजून आमच्या इकडे लादी वगैरे बसवायचे अंगणाला. अजून त्याला वेळ जाईल भरपूर. एक बघू कधी हळूहळू करतात कामं, ते कसं होतं ते माहिती नाही. तरी संध्याकाळचा काय व्ह्यू वाटतो आहे बघा. गावाकडे असं सुख म्हणजे मुंबईला काहीच बघायला मिळत नाही. असं चला आता काय, जाऊया पटकन गणपती बघून येऊया. बंधू पण येतात आपल्यासोबत गणपती बघायला. हे बंधू, घाणेकर बंधू. इकडे बघा कसा व्ह्यू झाला आहे संध्याकाळचा. आणि हे आपले बंधू. काय म्हणताय? कोणा पाठवते? ब्लॉग चालू आहे, यूट्यूबला जाणार ना यूट्यूबला. लागले कुठं कार्यक्रम जाहीर करू झाला डिसेंबरला लागेल. काय माहिती आहे, नवीन याची तयारी खरं म्हणजे आपली तू कधी काय सकाळी गेली आहे काय म्हणते हा केलं बंद असतो काही संपले असं नाही झाग देतं रेंजत नाही कधी गेले करून ते कंप्लीट होतं पहिलेला नेता मनावर सांगितलं आणि सारा सांगितलं ना म्हणून ना लिहितो त्यावर एक फूट पाहिजे 12 बाय 14 असा 12 ही आहे आमची मूर्ती. अजून बरंचसं काम बाकी आहे, भरपूर काम बाकी आहे अजून. ह्या इकडे सर्व मातीच्या मूर्ती आहेत आणि ह्या ज्या वाईट आहेत त्या सर्व POPच्या मूर्ती आहेत. या इकडे POPच्या मूर्ती आहेत आणि ह्या सर्व ज्या काळ्यावाल्या मूर्ती आहेत ना, त्या सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत. इकडे हात वगैरे, इकडे गणपती, इकडे गणपतीचं काम चालू आहे बघा. माती मळत आहेत गणपतीची. ही मूर्ती बघा, एकदम छोटी आणि मस्त वाटते बसलेली मूर्ती. बंधू तिकडे फोटो काढतो गणपतीचा. गणपती बघून झालाय. आमची मूर्ती तर मातीची आहे.
आणि बाकी पी ओ पीच्या पण मूर्त्या आहे तिथे, पण आम्ही दरवर्षी मातीचीच मूर्ती सांगतो. तर आहे, मस्त आहे, छोटीशी आहे पण मस्त वाटतं. आणि त्याच्यावर बरंचसं काम करायचं, दागिन्यांचं वगैरे काम करायचं, त्यामुळे अजून तिचं त्यामुळे अजून तिला शोभा येईल किंवा दागिन्यांचं वगैरे काम झालं ना, बारीक सारीक काम झालं की अजून मस्त वाटतं. मग ते फायनल लुक तर आता बघायला नाही मिळणार आपल्याला, कारण मी थोडासा लेट येणार आहे गणपतीमधून. तर बघूया आता, डायरेक्ट गणपती बसल्यानंतर समजायला लागेल. आता कलर काम बघू, आता दादा फोटोज वगैरे पाठवेन कलर कसा करायचा तो, त्यासाठी बघू. आता यावर्षी काय दरवर्षीप्रमाणे तर नाही मिळणार, पहिल्यापासून जरा ते मणी वगैरे लावायचे असतं गणपतीला, सो ते पण नाही लावायला मिळणार आहे. तर बघू आता पुढे कसं काय होतं आहे ते. सुट्टी नाही आहे सध्या, त्यामुळं बघूया. तर चला, गणपती बघून तर झालं आहे आता. इथे बंधू फक्त तिकडे फोटोज वगैरे काढतात अजून गणपतीचे, आणि इकडे मातीचं वगैरे काम सुरू आहे इकडे. तर चला जाऊया आता घरी. तर गणपती वगैरे बघून आता आम्ही निघालो घरी. समोर बघा काय व्ह्यू दिसतोय.